तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडमध्ये प्रवेश केलेला आहे. सुंदर निसर्गरम्य अशा ठिकाणी आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत. आणि मित्रांनो, आता आपण पाचट मार्गे निजामपूर इथून मुंबई साधारण 180 किलोमीटर आहेत. जर आपण येणार असेल तर आपण नक्कीच ह्या मार्गे या. मुंबई, पनवेल, माणगाव, निजामपूर आणि पाचट मार्गे थेट रायगडच्या पायी. नमस्कार, मी शुभम चकणे. तुम्ही मागं बघताय किती निसर्गरम्य स्वर्ग स्वर्ग बोलतो तो हाच का? खरोखर जिवंतपणे स्वर्ग बघायचा आहे तर आपण रायगडला आलंच पाहिजे. मित्रांनो, आपण आता या चित्त दरवाजाने पुढे जाऊन संपूर्ण रायगडची माहिती टप्प्याटप्प्याने घेणार आहोत. तर किल्ल्यावर जाण्याचे एकूण 3 मार्ग आहे. आपण जो उभा आहोत हा आहेत चित्त दरवाजा, अजून एक खालच्या बाजूनी नाणे दरवाजा आणि पलीकडच्या बाजूने रोपवे. तर आपण आज जाणार आहोत किल्ल्यावर चित्त दरवाजाच्या मार्गाने. नवीन येणाऱ्या शिवभक्तांसाठी मी एवढंच सांगेल की का यायचं रायगड बघायला. तर मित्रांनो, जर तुम्हाला महाराजांचा साक्षात्कार हवा असेल तर या इथे बघायला. जर तुम्हाला जिवंतपणी स्वर्गच बघायचा असेल तर या इथे. आणि तुम्हाला खरंच महाराजांचं शौर्य बघायचं असेल तर ह्या रायगडामध्ये या. आणि महाराज काय होते हे इथले पाषाण सांगतील. इथली गडाची एक एक गोष्ट तुम्हाला त्याची साक्ष देईल. 1656ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला शिर्क्यांकडून जिंकून घेतला. या घनदाट अशा जंगलामध्ये रायरीचा हा डोंगर महाराजांनी भविष्य वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजून, शिर्के हे फार उर्मट होते. अर्थातच या घनदाट जंगलाचे स्वतःला ते राजे समजत होते. रायगड रायगड हा किल्ला पूर्वी शिर्क्यांचा होता आणि हा किल्ला महाराजांनी शिर्क्यांकडून जिंकून घेतला. ते असं झालं की हा पूर्वी शिर्के हे आदिलशाहच्या आधिपत्याखाली होते, म्हणजेच आदिलशाहीमध्ये होते. परंतु शिर्के हे फार उर्मट, अर्थातच उर्मी चढली होती. तर महाराजांनी त्यांना एकदा प्रेमाचं पत्र लिहिलं आणि आपण सोबत मराठी साम्राज्य स्वराज्य स्थापन करू. परंतु त्या पत्राला त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं, उर्मट पद्धतीनं उत्तर दिलं. ते म्हणजे की ही रायरी आमचीच. आणि महाराजांना बोलले की तुम्ही कसले राजे, तुम्हाला कोणी केले राजे असे. आणि जर येणार असेल तर उद्या न येता आजच आमच्यावरती धावून या. नक्कीच महाराजांना त्यांचं हे वक्तव्य आवडलं नसेल आणि ह्याचमुळं महाराजांनी तेव्हा आपल्या मोजक्या मावळ्यानिशी ह्याच रायरीच्या डोंगरावरती हल्ला केला आणि हा रायगड अबाधित केला. म्हणजे एक पाऊल मनाला समाधानी वाटली अच्छा आणि शिवाजी महाराजाबद्दल अभिमान आहे आम्हाला. अच्छा. अभिमान तर प्रत्येकालाच आहे. म्हणजे अखंड हिंदुस्थानामध्ये प्रत्येक व्यक्तीला महाराजांविषयी अभिमान वाटतो. परंतु तुम्हाला खरंच का असं वाटलं असेल ना, हे स्वर्ग आहे आज? बिलकुल बिलकुल बिलकुल. किती वेळेला आले तुम्ही या मना अगोदर? मी पहिल्याच वेळेला आलो होतो, पण अच्छा. मनाची इच्छा होती. हां. आई तुळजा भवानी मला इथपर्यंत पाठवलं. अरे वाह! 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 बघा, तुम्हाला यांच्या भावना कळत असेल, की म्हणजे आई तुळजाभवानीची इच्छा होती, की त्यांनी इथं पाठवलं. म्हणजे रायगड बघण्याची किती लोकांची आतुरता आहे. मी नक्कीच तुम्हाला सजेशन करेल, की आपले व्ह्यूअर्स आहे, आपले चॅनलचे आणि आता ते सबस्क्रायबर आहे आणि माझे नाव सांगू पूर्ण? हां, तुमचं नाव सांगा त्यांना. पुंडलिक नामदेव मराठे. अशा प्रकारे महाराजांनी 1656ला ही रायरी रायगडात रूपांतरित करून अबाधित केली.
तर आपण आता महादरवाजाच्या जवळपास आलोय. तर आपण मागं बघू शकता की आपण आता महादरवाजाच्या जवळ जाणार आहे. नक्कीच आपण तिथं गेल्यानंतर तिथला त्या दरवाजाचे वैशिष्ट्य, तो जो गोमुखी दरवाजा आहे तो कसा बनवला आहे, त्याचं कारण काय आहे, किंवा दुश्मन त्यावरती आक्रमण का करू शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं जाऊन जाणून घेणार आहोत. तर आपण चला जाऊया पुढे. आपण बघू शकता किती छान असं बांधकाम, भक्कम आणि एकदम आता जवळ. साधारण आपण आता ह्या ठिकाणी उभा आहोत. या 1200 ते 1500 पायऱ्या आपण वरती चढून आलोय आणि याच्या पुढे आता जवळच आपण वरती गेल्यानंतर रायगड बघायला सुरुवात करणार आहेत. तर चला जाऊया आपण. प्रचंड घनदाट जंगल आणि अभेद्य कडे असलेला हा रायरीचा डोंगर म्हणजेच रायगड सह्याद्री पर्वतरांगेच्या 2700 फूट उंचीवरती वसलेला आहे. साधारण महाराजांनी उत्तम दगडाची बांधकामासाठी उपयोग करून त्याच्या 84 टाक्या बांधल्या. नमस्कार. कुठून आले? सातारा. काय वाटतंय गड फिरून आलो? मस्त वाटतंय. अच्छा, हो का? अच्छा, चंद्रराव मोरे. अच्छा, मस्त वाटलं. सातारा जिल्हा, हो ना? जावली तालुका. अच्छा, तुम्हाला काय वाटलं आता गड फिरून? मस्त काय म्हणजे वाटलं? मस्त वाटलं एकदम. हा ना? मस्त वाटलं. महाराजांबद्दल काय बोलल एवढं गड फिरल्यानंतर तुम्ही? महाराज काय बोलणार, चांगलं महाराजांचे अं? पूर्वीपासून जे इतिहास आहे बोलण्याचं काय बोलणार. तर मंडळी, अशा तऱ्हेने आपण गडाच्या पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा तुम्ही बघू शकता. किती भक्कम असा महादरवाजा आहे आणि आपल्याला इथून जाताना महादरवाजातूनच गडावरती जावं लागतं. तर या दरवाजाची खरी वैशिष्ट्य म्हणजे हा गायीच्या मुखासारखा, म्हणूनच याला आपण बोलतो गो मुखासारखा दरवाजा. तुम्ही बघू शकता की इथं दुश्मन आल्यानंतर त्यांना हल्ला करणं खूप अवघड जाते. त्यानंतर आपण इथं बघू शकतो, जर हत्ती सुद्धा इथं येणं शक्य नाही. या सगळी त्यांची महाराजांची दूरदृष्टी होती त्या मागची. आणि तुम्ही बघता इकडं शरम आहे. या सगळ्या गोष्टी अजूनही इतकं वर्षानंतर, काळानंतर हे दगड म्हणा, हे पाषाण साक्ष देत आहे की ते बांधकाम किती एकदम मजबूत होतं. आणि आपल्याला इथूनच प्रवेश करायचा आहे. इथं दुश्मनाला चकवा देणे आपण बोलतो ज्या पद्धतीने, की इथं चकवा देण्यासाठी या दरवाजाची ही रचना केलेली. तर आपण बघा की गोमुख आपण बोलतो, गायीचं जे मुख आहे त्या पद्धतीने याची रचना केलेली आहे. आणि हा महादरवाजा आपण बघू शकता किती भक्कम. आणि ही तटबंदी, आणि याच्यानंतर आपण वरती जाऊन बघणार आहोत बाले किल्ला. तर अशा पद्धतीने आपण हे बघितलंय महादरवाजा. इथून आपण प्रवेश करणार आहोत आणि सरळ पुढे बाले किल्ल्यामध्ये जाणार आहोत. तर चला जाऊया आपण मध्ये. आपण आता बाले किल्ल्यावरती बघूया कशा प्रकारे त्याची रचना आहे. खरं म्हणजे आपण इथं आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजते की दुश्मन दरवाजावरती हल्ला करणं शक्यतो दुश्मनाला शक्यच नव्हतं. जर आपण वरच्या बाजूने जर बघितला महादरवाजा तर आपल्याला स्पष्ट दिसेल की याचा आकार गोमुखासारखा, अर्थात गायीच्या मुखासारखा आहे. तर याचं कारण हेच होतं की मी खाली पण सांगितलं तुम्हाला होतो तेव्हा की जर दुश्मन आला तर त्याला न दरवाजा तोडणं शक्य आहे. जसं हत्तीला पण इथून चढवणं शक्य नव्हतं, कारण की पूर्वी हत्तीचाही वापर दरवाजा तोडण्यासाठीच केला जायचा. त्यानंतर लांबून जर बघितलं तर दरवाजा वेगळ्या बाजूला आहे असं भासवतं, आणि म्हणजे रिअली दरवाजा वेगळ्या बाजूला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या दरवाजा बघितल्यानंतर लक्षात येत असेल की महाराजांनी ह्या किल्ल्याची बांधणी
किती काटेकोर आणि किती छान अशी केली, ज्यामुळं दुश्मनाला किल्ल्याचा सुगावा लागणं शक्यच नव्हतं. हत्ती तलाव. तर ह्या ठिकाणी महाराजांनी जे राज्याभिषेकाच्या वेळेला ज्या हत्तींची एक छान अशी कथा आहे, ती म्हणजे की जो इंग्रज एक आपल्याकडं पाहुणे आले होते किंवा जे खलाशी आले होते, तर त्यांनी वर्णन केलंय की एवढे मोठे हत्ती वरती आले कसे. तर तुम्ही बघितलं की इथून हत्ती इथपर्यंत येणं शक्य नाही, परंतु ते अलीकडच्या जे संशोधन इतिहासकार आहेत त्यांनी सांगितलंय की ते 14 वर्ष अगोदर महाराजांनी या गडावर आणून ठेवले होते आणि मग त्यासाठीच हा तलाव बांधला गेलाय. इथं त्या हत्तींना आंघोळ घालायचे, त्यानंतर धुवायला वगैरे, त्यासाठी याचं नाव दिलंय हत्ती तलाव. प्रचंड असा पाण्याचा साठा आपल्या मागे या तलावामध्ये असतो. तर अशा रीतीने आपण पोचलोय शिरकाई माता मंदिराजवळ. मित्रांनो, सुरेख असं बांधकाम त्यावेळेचं इथं आपल्याला दिसून येते. तुम्ही बघू शकता, छान असं मंदिर आहे. त्यानंतर आपण याचं दर्शन घेतलंय आणि इथूनच ह्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर याचा पण इतिहास आहे मित्रांनो. जे शिर्के होते, असं म्हटलं जातं की ही त्यांचीच देवी आहे आणि त्यामुळेच याचं नाव शिरकाई देवी असं पडलं असावं. आणि हे अजूनही हे जे बांधकाम दिसतंय ह्या मंदिराचं, हे त्या काळचं आहे. आपण आता आलोय होळीच्या माळ या ठिकाणी. महाराज इथंच बसायचे, तिकडे जे समोर आपल्याला दिसतंय, आणि इथं होळी पेटायची. जे की संभाजी महाराज होते त्यावेळेला त्यांनी इथं जी होळी भरायची त्यामधूनच नारळ काढलं होतं. महाराज स्वतः त्या होळीमध्ये नारळ टाकायचे आणि इकडचे जे मावळे किंवा जे तरुण मुलं होते मावळातले, ते इथं यायचे होळीच्या दिवशी, ते नारळ काढायचे आणि मग काय व्हायचं, महाराज त्यांना त्यांच्या हातामधलं सोन्याचं कड द्यायचे. असं या होळीच्या माळाचा इतिहास आहे. आणि असा हा परिसर आहे, तुम्ही बघू शकता. खूप अशी छान निसर्गरम्य वातावरणामध्ये हा माळ आहे. आपण आलेलो आहोत नगरखान्याच्या समोर. तुम्ही बघू शकता, याची रचना एकदम गेटवे सारखी. परंतु हा जो नगरखाना आहे हा गेटवेच्या पहिला बांधलेला आहे आणि याचीच कॉपी इंग्रजांनी केली. अजूनही बघू शकता की आपण याची जे बांधकाम ची स्थिती आहे ती खूप चांगली आहे आणि तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतोच. या. पूर्वी नगारखान्यावरती सनई, चौघडे आणि नगारे वाजायचे, म्हणूनच याला नगारखाना म्हणतात. तुम्ही बघू शकता गेटवे ऑफ इंडिया आणि हा नगारखाना जवळजवळ सारखाच दिसतोय. त्यानंतर जर आपण ह्या बाजूला आलो तर महाराजांची लाडकी जी घोडी होती ती याच समोरच्या भांड्यामध्ये पाणी प्यायची.
ते अजूनही इथं आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता इथंच झाला होता तो राज्याभिषेक सोहळा आणि इथंच ती मंडळी जमली होती. जे महाराजांचे विश्वासू, जे सरदार होते, जे मुख्य सैनिक होते, ते असे हे सर्व या ठिकाणी जमले होते. 5,000हून अधिक मंडळी, अर्थात 18 पगड जातीची रयतेचं राज्य महाराजांचं इथं समोर बसलेलं होतं. याच देही याच डोळी पाहिला होता महाराजांनी हा सोहळा, आणि तेच हे ठिकाण आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. आपण हे सिंहासनाचं ठिकाण राज्याभिषेकाचं बघितलं. त्यानंतर आपण थेट आलेलो आहोत मागच्या बाजूला आपण महाराजांचा राजदरबार, त्यानंतर अष्टप्रधान मंडळी ज्या ठिकाणी सदर घ्यायची त्या ठिकाणची जागा, या सगळ्या गोष्टींची टप्प्याटप्प्याने आपण इथं माहिती घेणार आहोतच. तत्पूर्वी आपण थेट जाऊया खलबतखान्यात. हो, तुम्ही बहिर्जी नाईक यांचं नाव ऐकलं की खलबत कुठे होत असेल बरं, हे तुमच्या डोक्यात येतच असेल. त्यामुळे आपण थेट जाणार आहोत खलबतखान्यात. तर अशा रीतीने आपण पाठीमागच्या बाजूला आलोय आणि हा आहे खलबतखाना. अर्थातच इथं ज्या गुप्त गोष्टी असायच्या त्या महाराज बहिर्जी नाईक यांना घेऊन तर इथं खाली जायचे. तर मी तुम्हाला हेही दाखवतो. चला तर आपण बघूया खलबतखाना कसा होता. इथून असं सावकाश जायचं खाली. तर या ठिकाणी खलबत भरायची, अर्थात खलबत चालायची. त्यानंतर इथे टाकसाळ अर्थात नाणे बनवायचे. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अतिशय पद्धतशीर बघायला भेटतात. तर हे आपले शिवभक्त आहे आणि असंच आपण जेव्हा रायगडाची माहिती विचारतो त्यावेळेला बोलता बोलता ओळख होते आणि ते आपलं मन व्यक्त करता. तर चला बोललो हे आपले व्ह्यूअर्स आहे आणि त्यामुळेच आपण यांची थोडीशी मुलाखत घेऊया आणि त्या निमित्ताने आपण यांना विचारूया की हे कुठून आले आणि यांचा अनुभव काय. तर ताई, तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आला? नगर जिल्ह्यामधून आलो. अच्छा, नगर मधून आले.
मग तुम्हाला काय वाटलं ह्या इथं रायगडावरून काय वाटतं फिरून? आम्ही आधीच लय दिवस झाले विचार करत होतो त्याचा, पण आज शेवटी आलो तर आता लय भारी वाटते रायगड बघून. हो ना? हो, म्हणजे खरंच महाराजांची इथं आल्यावर खरंच आपल्याला जाणीव होते कसं असेल कसं त्यावेळेला महाराजांनी वगैरे. केलं त्यावेळेस. हा. तुम्हाला सगळं बघितलं की फक्त आता इथं बघितलं, बाकी बघायचं अजून? नाही, सगळं बघून सगळं आलोत आम्ही. बघितलं. हो. तर मित्रांनो, हा आहे पालखी दरवाजा. पालखी दरवाजातून आपण आता थेट आलोय ते इथं राणीमहाल. तर आपण इथं राणी महालाची रचना बघूया. त्यानंतर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल की महाराजांना 8 राण्या होत्या, त्यामध्ये मग इथं 8 महाल पाहिजे, पण तसं नाही की इथं 6च राणी महाल आहे. कारण की ज्या पहिल्या राणी होत्या सईबाई, त्या पहिल्याच त्यांचा देहांत झाला होता. आणि नंतर ज्या पुतळाबाई होत्या त्यामधल्या, त्या खाली पाचडला जिजाऊ साहेबांबरोबर राहत होत्या. तिथं पाचडचा जो कोट किल्ला आहे तिथं राहत होत्या. त्यामुळे इथं 6 राण्यांचे किल्ले होते. मी तुम्हाला दाखवतो की ह्या म्हणजे याची रचना काय आहे किंवा हे त्यावेळेला कसं होतं. तर चला आपण आज जाऊन बघूया. यायच्या जायच्या आणि त्यासाठीच हा मेना दरवाजा होता. त्यानंतर इकडनं जो खाली आपण बघू शकता या साईडला की इकडे खाली ज्या वास्तू दिसत आहे ज्या पूर्वीच्या, तर असं म्हटलं जातं इतिहासकारांनी किंवा इतिहासाच्या पानांवरती की इकडे जे अष्टप्रधान मंडळे होती त्यांचे फॅमिली किंवा कुटुंब खाली राहत होती. परंतु आपल्या माहितीनुसार जे आपल्याला भेटले, तर अशा प्रकारे इकडचा जो परिसर दिसतोय तो इकडनं तुम्ही बघू शकता. या साईडनं किती छान असा आणि किती सुरक्षित तटबंदी. तुम्हाला यावरूनच जो रायगड अभेद्य आहे ते हेच कारण आहे की रायगडाला ज्या चारही बाजूनं संरक्षक भिंती त्या खूप छान आहे. आणि मेना दरवाजाहून आपण थेट जाऊया ते अष्टप्रधान मंडळांच्या वाड्याकडे. तर आपण इथं बाजूला बघू शकतो की हे बघा, हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे इकडे हे आहेत अष्टप्रधान मंडळी त्यांचे वाडे. तर इथे याच ठिकाणी ते अष्टप्रधान मंडळ महाराजांचं राहायचं. आणि त्यानंतर या ठिकाणी अनाजी पंत हे नाव तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर ते असं म्हटलं जातं की तो जो शेवटचा जो आहे वाडा किंवा जो महल तो अनाजी पंतांचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अष्टप्रधान मंडळ राहायचं.
आणि त्यानंतर तिकडे ते पहिलं धान्याचं कोटर होतं ते आपण बघूया. तर चला. तर आपल्याला ह्या मावशी भेटल्याय. मावशी, काय नाव तुमचं? दैवशाला बाबूराव मोहिते. हा, दैवशाला बाबूराव मोहिते. मावशी, कुठून आलाय तुम्ही? आम्ही जामखेड, जामखेड वरून आलाय. खास रायगड बघण्यासाठी आले होते ना? खास रायगड बघण्यासाठी आलो होतो. अच्छा, मग तुम्हाला काय अनुभव आला, कसं वाटतंय इथं, म्हणजे काय वाटतंय तुम्हाला नक्की इथं आल्यानंतर? लय भारी वाटलं, एकदम छान वाटलं आम्हाला. हो ना, बघण्यासारखं आहे. बघण्यासारखे. हो. तुम्हाला महाराजांचा इतिहास माहिती आहे का? हा, माहिती की. नक्कीच माहिती आहे का? हा, मग इथं आल्यावर तुम्हाला काय आठवलं महाराजांच्या इतिहासातलं? इतिहासातलं त्यांनी लढलेलं, हा. त्यांचे राजवाडे, हा. असं खूप आवडलं आम्हाला बघण्यासाठी. अच्छा, म्हणजे अर्थातच त्यांना व्यक्त होता नाही येत, पण आपण समजू शकतो की त्यांना त्यांचं शौर्य, की तेव्हाच्या लढाया, हे सगळं इथं आल्यानंतर त्यांना ते फील होते किंवा ते जाणवते. तर हीच खरी महाराजांची आपल्यासाठी दिलेली देण आहे, की इथं आल्यानंतर सुद्धा आपल्याला एक नवीन ऊर्जा येते आणि त्या इतिहासाची पुन्हा एकदा जाणीव होते. तर या ठिकाणी आपल्याला धान्य कोठार दिसतंय. प्रचंड असं मोठं क्षमतेचं धान्य कोठार इथं दिसतंय आपल्याला. इथंच त्या काळी धान्य साठवलं जायचं. आणि परंतु काय झालं, नंतर पेशव्यांच्या काळामध्ये हे कैद्यांना शिक्षा देण्यासाठी त्यांनी ठेवलं होतं. परंतु या ठिकाणीच अर्थातच या अष्टप्रधान मंडळांच्या वाड्यांच्या बाजूलाच हे धान्य कोठार आहे. प्रचंड असं मोठं आहे. आपण इकडं बघू शकतो की याची खोली किती. जर इकडनं आपण असं या साईडनं जर बघितलं, असं त्या साईडनं, तर बघा तुम्ही खालच्या बाजूला. तर याच्यामध्ये तुम्ही जर आलात तर आपलं पॉकेट, पैसे वगैरे वरच्या खिशात ठेवू नका. मोबाईल खाली ठेवा, जर पडलं तर सापडणार नाही. त्यानंतर आपण थेट आता राजवाड्यात जाऊया आणि बघूया काय राजवाड्यामध्ये कसं आहे, कुठं आहे. नमस्कार सर्व. या रायगडावरती, रायरीवरती प्रथम शिवरायांना मानाचा मुजरा, दंडवत दंडवत दंडवत. प्रश्न आणखी एकदा विचारा सर. सर, मला असं विचारायचंय, तुम्ही आलाय कुठून, कुठल्या जिल्ह्यातून आलाय? सर, आम्ही लातूर जिल्हा, निलंगा तालुका येथील शैक्षणिक शाळेची सहल घेऊन येळनूर इथून आलेलो आहे. आता ह्या शिवरायांच्या रायगडावरती ही माझी 6वी ट्रिप आहे. आणि खरा जर ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये जगत असताना आपण कमीत कमी आपल्या जीवनातला विलक्षण भेट आणि वेळ ह्या रायगडाला द्यावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे सर. पण मला एक महत्त्वाचा प्रश्न मी प्रत्येक वेळेला तो प्रत्येक मावळ्याला, व्यक्तीला, माणसांना विचारतो, की ह्या रायगडावरती आल्यावर तुम्हाला काय जाणवतं? असं ह्या ठिकाणी आल्यानंतर असा भास होतो की आम्ही शिवरायांचे 18 पगड जातीतील आम्ही मावळे आहोत. मला होण्यासाठी या ठिकाणी मला यावं लागलं, हे अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे. अच्छा. तर आपण त्यासाठीच प्रत्येक वेळेला जेव्हा आपण माहिती देतो त्यावेळेला आपल्याला मावळे भेटता, प्रवासी भेटता, माणसं भेटता, जे कोण, तर आपण त्यांना विचारतो की आपण इथं का आलाय आणि तुम्हाला काय वाटतंय, नक्कीच आपल्या इथे येण्याचा उद्देश काय. तर मी बऱ्याच लोकांना विचारलं की आपण इथं का आलाय, तर त्यांनी हेच सांगितलंय की इथं आम्ही महाराजांना, म्हणजे जो इतिहास झालाय तो रायगडावरती आल्यानंतर तो बघायला आलो. नक्की कसं असेल, काय असेल, महाराज कुठं बसत असेल, राज्याभिषेक सोहळा कुठं झाला असेल, राजवाडा कुठं असेल, राणीवसा कुठे असेल, त्यानंतर असं सर्व काही. तर ह्या सर्व गोष्टी बघताना काय वाटतं, तर ह्या सगळ्या गोष्टी बघताना फार गर्वानी असं भरून येतंय आणि खूप अभिमान वाटतोय त्या शौर्याचा, त्या लढ्यांचा, आणि तो इतिहास पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये जागृत होतोय. म्हणूनच मी प्रत्येकाचं मत जाणून घेतोय सर. लातूर विभाग येथे 14 वर्षे कामगिरी करत असताना बरोबर, मी माझ्या तालुक्यातील, जिल्ह्यातील, शाळेतील लेकरं बरोबर, 50, 54, 50च्या मध्ये, 60च्या मध्ये, जे काही हे महाराष्ट्राचं, भारताचं भविष्य घडवणारी नवी पिढी, नवी विद्यार्थी बरोबर, ह्या रायगडावरती घेऊन येतो. आणि इथे शैक्षणिक सहलीसाठी, शिवरायांचा इतिहास जाणण्यासाठी इथं येऊन मी
दाखवतो आणि सुखरूप त्यांच्या घरी आईवडिलांच्या घरी आईवडिलांना मी सुखरूप पोहोचवतो, हेच शिवरायांचा मानाचा मुजरा करतो. आणि शिवराय शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊसाठी अहिल्या भीमाई रमाई यांना नतमस्तक होऊन या महान पुरुषांना मानाचा मुजरा करतो. क्रांतिकारी जय भीम, नमस्कार, जय महाराष्ट्र. बरोबर आहे सर, धन्यवाद. तुम्ही खूप छान असं वाक्य बोलले. सरांनी एक गोष्ट सांगितली, आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की सर बोलले की जे आजची तरुण पिढी आहे त्यांना मी प्रत्येक वर्षी इथं घेऊन येतो. सर या अगोदर 5-7 वेळेस इथं येऊन गेलेले, परंतु सरांचं असं मत आहे की यांना मी इथं का घेऊन येतो, तर ह्या मुलांना भविष्यामध्ये हा इतिहास कळावा, हे महापुरुष कळावे आणि हे असेच घडावे. बरोबर आहे सर? तर बिलकुल. नक्कीच धन्यवाद सर, तुमचा विचार खूप छान आहे आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि परत भेटूया. धन्यवाद तुमचं सुद्धा. आणि आमचे बंधू, लहान बंधू, मोठे बंधू, कॅमेरामन यांचा सुद्धा मनस्वी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी, आपण आता इथेच ह्याच भूमीला महाराजांची पावलं लागले असेल, त्यांच्या ह्या पादस्पर्शाने पावन झालेली हीच ती जागा, महाराजांचा राजवाडा. या ठिकाणी महाराज रोज हे करत असेल. खरंच ही माती सुद्धा किती पुण्यवान झाली असेल. अशा छत्रपती शिवाजी महाराज इथंच राहायचे. हा त्यांचा राजवाडा आहे. तर तुम्ही बघू शकता. तर या साईडला राणी महालाच्या एकदम बाजूला ह्या साईडला इथं राजवाडा आहे. त्यानंतर त्या साईडला ते तिकडे दिसतंय सिंहासनाच्या मागे तिथं खलबतं चालायचे आणि त्या तिकडे हे होतं. आणि असं बोललं जातं हे राणींचे काही महल किंवा स्वयंपाकाचं घर वगैरे. हे काय करत आहे आपण? हा, इथं आपण ह्या जगाडाचं शूटिंग करतोय, आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाठवतोय. तुझं नाव काय? पवन. तुझं काय नाव रे बाबा? सोहम दिलीप सूर्यवंशी. सोम. आणि कुठल्या शाळेतून आले तुम्ही? आम्ही लातूर जिल्हा अच्छा, मधून लातूर मधून आले. काय नाव तुमच्या शाळेचं? जेडपीपी स्कूल येळणूर. अच्छा, कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं बघून? खूप छान. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. चला मित्रांनो, ह्या मनोऱ्याचा पण एक मोठा इतिहास आहे. जेव्हा महाराज युद्ध जिंकून यायचे त्यावेळेला आपल्या 4थीच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे. आणि ही याची हे जे छाया चित्र आहे हे तिथं आपल्याला दिसतंय. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी 4थीच्या पुस्तकामध्ये पण याचा उल्लेख आहे की महाराज जिंकून आल्यानंतर या सप्त मनोऱ्यावरती आपला भगवा फडकवायचे. तर त्यासाठी हा प्रसिद्ध आहे. अजूनही हे कोरीव काम आहे तसंच आहे, तुम्ही बघू शकता. आणि थेट ह्या बाजूला आता इकडे खाली जर आपण बघितलं तर आपल्याला हे गंगासागर दिसतोय. हा जो तलाव आहे हा गंगासागर आहे. याचं काय वैशिष्ट्य आहे मित्रांनो, की हा जो गंगासागर आहे याला त्यावेळेला महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेला सप्त नद्यांचं पाणी आणलं होतं आणि त्यासाठी आले होते काशीहून गागाभट्ट. तर ते नद्यांचं पाणी, ह्याच सप्त नद्यांचं पाणी, असं पवित्र पाणी जे राज्याभिषेकाचं आहे ते ह्याच तलावामध्ये सोडलं होतं आणि तो हाच गंगासागर आहे. याच्या मागं एक खूप मोठी आख्यायिका आहे, ती मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर आपण आता थेट जाणार आहोत बाजारपेठेमध्ये. तर चला बघूया बाजारपेठ.
नमस्कार, माझं नाव प्रशांत देशमुख. मला महाराजांच्या गडकिल्ल्याविषयी खूप आकर्षण आहे आणि मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस मी गडकिल्ल्यांची सफारी करत असतो. आणि आत्ता इथे असंच एका कामानिमित्त आलो होतो. सर्वांना आम्हाला फॅमिलीला वाटलं की चला वरती जाऊया. मग आम्ही 1 तासासाठी का होईना पण अरेंज करून आलो. सर्वांनी यावं आणि महाराजांचा एक विचार घेऊन आयुष्य जगावं. तर आपले हे व्ह्युअर्स आहे आणि हे रायगड बघण्यासाठी आले होते. आपण कुठून आले होते? आम्ही सातारावरून आलो. आम्ही मूळचे सातारचे पण राहायला खारघरला आहे, नवी मुंबई. अच्छा. तर आपण जेव्हा हे व्हिडिओ बनवतो त्याबरोबर बऱ्याच वेळेला मावळ्यांचे म्हणा, माणसांचे किंवा हे जे टुरिस्ट साठी येतात त्या व्यक्तींचं, मावळ्यांचं मनोगत घेतोय किल्ल्यांवरती. तर आपण थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करा या रायगडाबद्दल, जे आपल्या व्ह्युअर्स किंवा बघणारे जे लोक आहेत त्यांना कळेल. तर आपण सांगा, काय वाटतंय तुम्हाला? रायगडावरती मी आता माझी ही 5वी वेळ आहे. मी 8वी मध्ये असतो तेव्हापासून इकडे आलेलो आहे. रात्रीच्या 2 वेळा आपली शिवज्योतीच नेण्यासाठी इथे आलेलो होतो. अच्छा. आणि इथे येण्यानं जे प्रसन्नता मिळते बरोबर. तर ती कुठल्याच ह्याच्यातून नाही. मी आता आलो होतो खाली लग्नासाठी, पण बरोबर. मनातून इच्छा आली की जायचं, बरोबर. आलो इकडे निघून. बरोबर बरोबर. असं आहे. प्रत्येक जण हेच सांगते रायगडाबद्दल की इथं आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा ऊर्जा भेटते मिळते. आणि त्यासाठीच आम्ही येतोय. आणि जो आपला महाराजांचा इतिहास आहे हा. तो त्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा आठवतो, हा. जागृत हा. होतो आणि पुन्हा एकदा नवीन जगण्याची उमेद शक्ती निर्माण. प्राप्त होते. त्यामुळे आम्ही पण त्यासाठीच हा. हे व्हिडिओ बनवतोय, लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि हा विचार पुढेही चालेल यासाठी. तर धन्यवाद. आपल्याला काही सांगायचं असेल तर सांगू शकता अजून. नाही. प्रकारे आपण आता जगदीश्वराच्या मंदिराच्या एकदम जवळ आलोय. आपण बघू शकता की जगदीश्वराचं मंदिर आपल्या जवळच आहे आणि आता आपण इथं दर्शन पण घेणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवतो मी शंभू महादेवाची जिथं पिंड आहे तिथं महाराज रोज दर्शन घ्यायचं ती गोष्ट. तर मित्रांनो, तुम्हाला हा जो कळस दिसतोय ना, हा नक्कीच आपल्या हिंदू धर्मानुसार नाही, अर्थातच हे परकीय जे मुस्लिम धर्म होता त्यानुसार ते बांधलेले आहे. बघा, मस्जिदीसारखं दिसते. तर हे का का त्यांनी केलं असावं महाराजांनी? तर याच्या मागचं रहस्य मी तुम्हाला मध्ये गेल्यावर सांगतोच. तोपर्यंत आपण आज जाऊया. चलो. जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर आपल्याला हे छोटे छोटे मुलं भेटले. तुम्ही नाशिकहून आले बरोबर? हा. तर हे सगळे आपले छोटे मित्र नाशिकहून आले रायगड बघण्यासाठी. आपण यांचीही मुलांची इथं येण्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ. ते सहलीला आले बरोबर? हे घे. तुला काय वाटतं रे इथं आल्यानंतर? छान. छान वाटतं. नक्कीच. तुला महाराजांबद्दल अगोदर काय माहित होतं इतिहासाच्या माध्यमातून? हो, पुस्तकात पाहायचं. काय काय माहित होतं? त्यांची मूर्ती, जन्म कुठे झाला, बरोबर किल्ले. बरोबर. कशा रायगड बनले? बद्दल कधी ऐकलं होतं का तू? रायगड बद्दल नाही. नाही ना? पण आज तू बघितलं का प्रत्यक्ष रायगड? ही हो. राजधानी होती, माहितीये ना आता तुला? हो. तर आपण आता याचं पण मत, कुठं गेला तो भूषण, तो खूप हुशार आहे यांच्यामध्ये. इकडे रे. तोपर्यंत हा बोलल. तुला काय वाटतं रे इथं येऊन? छान. छान वाटतं ना? ठीक आहे. तर यांना थोडस बोलण्याचा प्रॉब्लेम आहे, कॉन्फिडन्स नाही, त्यामुळे ते बोलत नाही. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्ही बघू शकता, कळते. आणि हे इवलेसे चेहरे, कोवळे, एकदम मासूम, यांच्या चेहऱ्यावरती काहीतरी नवीन ऊर्जा दिसते, आनंद दिसतोय. आणि नक्कीच मला असं वाटतंय तुम्ही सगळे ह्या वयामध्ये इथं आले म्हणजे तुम्हाला महाराजांबद्दल थोडी तरी माहिती भेटली असेल, त्यांच्या इतिहासाबद्दल. आणि ही ऊर्जा घेऊन तुम्ही भविष्यामध्ये खूप यशस्वी होशाल. आणि अर्थात आत्ताच्या काळामध्ये जी शैक्षणिक लढाई आहे, जर तुम्ही शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकता, हेच ऊर्जा इथून घेऊन जाऊ शकतो. बरोबर आहे का? बरोबर बोलतोय ना मी? तुझं नाव सांग बाळा. उदय ज्ञानेश्वर गायकवाड, उदय ज्ञानेश्वर गायकवाड. गावाचं नाव काय तुझ्या? माळेगाव, काजी. माळेगाव. माळेगाव काजी. अर्थातच नाशिक मधलं माळेगावचा या सगळ्यांमध्ये याचा कॉन्फिडन्स चांगला आहे आणि बिचारा खूप चांगला बोललाय. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमी म्हणजे ह्या मुलांचे म्हणा, वेगवेगळे शिवभक्त, प्रवासी, टुरिस्ट यांचे आपण मत घेत असतो, त्यांचा अनुभव विचारत असतो.
नक्की त्यांना काय मिळालं इथे येऊन, आणि मी ह्यासाठीच की बघणाऱ्या लोकांना हे सगळ्या गोष्टी समजाव्या. तर तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. धन्यवाद. तर आपण आता जगदीश्वराच्या मंदिराच्या एकदम जवळ आलोय. तर आपण इथं बघू शकता की हे जे बांधकाम आहेत, मी तुम्हाला बोललो होतो अगोदर की तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेल ह्या बांधकामाचं हे वैशिष्ट्य काय. हे मस्जिदीसारखं दिसतंय, कारण त्यावेळेला परकीय आक्रमण खूप होतं आणि ते सर्व जे परकीय होते ते सर्व मुस्लिम होते. तर त्यामध्ये जर त्यांना आक्रमण करायच्या अगोदर जर गडावरती हे मंदिर जर मस्जिदीसारखं दिसलं तर ते आक्रमण करणार नाही. परिणामी आपले जी पिंड आहे शंकर जगदीश्वराची ती वाचू शकते. हाच महाराजांचा मुख्य उद्देश असेल असं मला वाटतंय. आणि अजूनही साक्ष देते हेच बांधकाम महाराजांच्या त्या काळचं. बघा हे पाषाण दिसतंय की किती मजबूत, अजूनही एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला दिसतंय. आणि आपण आता इथून थेट जगदीश्वराचं जिथं महाराज रोज यायचे आणि दर्शन घ्यायचे त्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेऊया. तर चला. इथं जगदीश्वराच्या मंदिराच्या एकदमच बाजूला महाराजांची समाधी आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला जास्त आवाज करता येत नाही, कारण की तिथं महाराजांची समाधी आहे. मोठ्या आवाजात आपण बोलू शकत नाही, तिथं शांतता पाळणं फार गरजेचं असतं. म्हणून मी तिथं काही जास्त बोलणार नाही. परंतु तशा इथं सूचनाही दिल्या आहे, समाधी परिसरामध्ये कृपया शांतता राखा. नक्कीच हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि ते आपण पाळलं पाहिजे. तर आपण महाराजांच्या समाधीचं शांततेत दर्शन घेऊ आणि मग पुढच्या ठिकाणी बघायला जाऊ. तर चला या. या सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. अर्थातच हिरोजी इंदुलकरांनी हा रायगड 14 वर्ष बांधलाय आणि त्याच गोष्टीची ही पायरी आजही साक्ष देते. महाराजांनी विचारलं, हिरोजी इतकं छान रायगड तुम्ही बांधलाय तर तुम्हाला मी काय देऊ. तर महाराजांना फक्त एकच मागणी केली हिरोजी इंदुलकरांनी की महाराज फक्त तुमच्या पायाची धूळ पडावी इतकं एक पायरीवरती माझं नाव कोरा. आणि त्याचा हाच अर्थ होतोय की इथं लिहिलेलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, तीच ही पायरी. त्यानंतर आपण आता बघणार आहोत बाजूलाच महाराजांची समाधी.
तर मित्रांनो नमस्कार. हे आहे माझ्यासोबत दीपक खांडवे, माझे मित्र आहे. यांच्यामुळंच आज तुम्ही जो व्हिडिओ बघितला आत्तापर्यंतचा तो शक्य झाला. त्यांनी फार असं छान शूटिंग केलंय. जे दृश्य तुम्ही छान बघितलंय, जिथं जिथं तुम्हाला छान वाटलंय, त्याचं श्रेय आणि धन्यवाद फक्त ह्या माणसाला जाते, दीपक खांडवेला. धन्यवाद. चलो, जय शिवराय. जय शिवराय.